अगदी थोड्याच अवधीत ज्यांचे शब्द थेट आपल्या मनाचा वेध घेतील असे आदरणीय भंते ज्ञानज्योती स्थावीर यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आली. खरे तर शब्दातून ते आपल्याला परिचित होतीलच, पण तरीसुद्धा काही मोजक्या शब्दात त्यांचा परिचय करून देत आहे. भंते ज्ञानज्योती यांचा जन्म ताडोबा नॅशनल पार्कच्या एका छोट्याशा गाव रामददी, जिल्हा चंद्रपूर येथे माता सागरतीबाई व पिता जगन्नाथ मेश्राम यांच्या घरी एका सर्वसामान्य परिवारात झाला. प्राथमिक शिक्षा खानगाव, माध्यमिक शिक्षा चारगाव, वरोरा व चंद्रपूरमधून BAचं शिक्षण प्राप्त केलं. वयाच्या 41व्या वर्षी म्हणजे सन 1999 मध्ये आपण गुरु भदंत राहुल बोधी विपස්සनाचार्य यांच्याकडून उपसंपदा ग्रहण केली आणि धम्म मार्गावर चालण्याचा संकल्प केला. तेव्हापासून आत्तापर्यंत आपण बुद्ध धम्माला घरोघरी पोहोचविण्याचा कार्य करत आहात. आपले वर्षवास हे आपल्या देशात व काही विदेशातही जसे ब्रह्मदेश, बांगलादेश व लाओसमध्ये पण झाले आहेत. भंते ज्ञानज्योती हे धुतांग वस्त्रधारी आहेत. धुतांग या शब्दाचा अर्थ असा की आयुष्यभर एकच वस्त्र, फाटले तरीही चालेल, शिवून घालायचे, यातून त्यांची भौतिक सुखाशी असलेली अनासक्ती दिसून येते. भौतिक वस्तूविषयी ते अनासक्त आहेत. ते विनयशील आहेत, विनयाचे कठोर पालन करतात, तसेच ज्ञानाचे कठोर अभ्यासकही आहेत. त्यांच्या बोलण्यातून तशी प्रचिती आपल्याला येईलच. भंते ज्ञानज्योती विद्यार्थी दशेपासून साम्यवादी चळवळीत सहभागी होते. समता आधारित समाज निर्मितीची या विद्यार्थी दशेतील विचारांचा पाया होता. आयुष्य पुढे नेत असताना तथागत गौतम बुद्धाचा विचारच देशामध्ये शांती प्रस्थापित करू शकतो, तोच प्रज्ञा देणारा आहे, असा दृढ समज झाल्यामुळे यांनी चिवर धारण करून ते भंते झालेत. अशी एक आख्यायिका आहे. ते झोपत नाहीत, जमिनीला पाठ टेकवत नाहीत, निद्रा देखील बसूनच घेतात, अशी आख्यायिका आहे. ते जंगलात वन्य प्राण्यांच्या सानिध्यात राहतात. याचे कारण त्यांची सर्व वन्य प्राण्यांची दृढ मैत्री झालेली आहे. भंते ज्ञानज्योती आणि वन्य प्राणी हे एकमेकांना पूरक आहे असे वाटते. मुख्यत्वे करून 37 बौद्धीय पक्षधम्माची साहित्यिकांची चर्चा करावी, त्यावर लिखाण करावे असे त्यांना वाटते. याही पलीकडे हा विषय आचरणाच्या आंदोलनाचा विषय व्हावा असे त्यांना वाटते. कदाचित माझे शब्द त्यांचा पुरेपूर परिचय करून द्यायला अपुरे पडतील.